नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश या यूट्यूबच्या माध्यमातून मी विविध विषयांवर विवेचन करत असतो. आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे दैव. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्या चांगल्या असतात, वाईट असतात, परंतु त्याचं दूषण जेव्हा आपल्या विरोधात किंवा अशा काही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, असे काही प्रसंग येतात, ते प्रसंग घडल्यानंतर आपण दैवाला दोष देत असतो. माझं दैवच खराब आहे, माझं नशीबच खराब आहे, अशा प्रकारे आपण बोलत असतो. किंवा काही गोष्टी माझ्या दैवातच होत्या म्हणून माझ्याकडून तशा घडल्या असंही म्हणतो. किंवा आपण काहीही प्रयत्न न करता दैवावर विसंबून राहत असतो. असं जर आपण करत असू तर मग मात्र आपण कर्तृत्व शून्य आहोत. किंवा कर्तृत्व न करता, कुठलाही प्रयत्न न करता ते दैवावर सोडून देणं ठरतं. मग ते आपल्या प्रगतीला बाधक कसं ठरतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. तर व्यक्ती जेव्हा काहीही न करता दैवावर विसंबून जो राही, जो प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कर्म करण्याच्या वेळी किंवा करताना दैवावर विसंबून राहतो, दैव जसं घडेल तसंच करेल, तसंच होत राहील, तर कर्तृत्व शून्य स्वनाश जीवनी असा व्यक्ती कुठलाही प्रयत्न न करता, कर्तृत्व सिद्ध न करता, कुठलंही कार्य न करता तसाच राहतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. का? दैवावर विसंबून राहावा. दैवावर गोष्टी सोडाव्यात, पण त्या कधी सोडाव्या? जेव्हा स्वशक्तीने प्रयत्न आधी करी, स्वतःच्या शक्तीने, क्षमतेने, ताकदीने प्रयत्न करावे. ते प्रयत्न केल्यानंतरही जर आपल्याला प्रचिती, फळ प्राप्त होत नसेल, मार्ग निघत नसेल, अशा वेळी ती गोष्ट, ते कर्म दैवावर सोडावं. परंतु दैवावर सोडण्याआधी काय करावं? तर प्रयत्न करावा, कर्तृत्व सिद्ध करावं. हे एवढं सगळं करूनही सातत्याने अपयश येत असेल तर ते कर्म दैवावर सोडावं. अशा वेळी ते कर्म दैवावर सोडलं पाहिजे. त्याआधी आपला प्रयत्न, आपली ताकद, आपली बुद्धिमत्ता, आपली क्षमता त्या कर्मावर लावलीच पाहिजे. त्यानंतर मग ते कर्म दैवावर सोडावं. नाही तर मग आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही, कर्तृत्व शून्य अशी अभिव्यक्ती प्रगट होईल, आपलं कर्तृत्व नाही हे सिद्ध होईल. त्यापुढेही काही जण असतात की ते दैवावरी स्वदेह देता सोडून आपला देहाची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे. ती काळजी न घेता कुठलेही असभ्याचरणाच्या माध्यमाने, कुसंगतीच्या माध्यमाने सगळं उपभोग घेत असतात आणि दैवावर देह सोडून देतात. जसं देव ठेवेल, जसं दैव राहील त्या पद्धतीने देह राहील, असं जे करतात, मग ते काय होतात तर कुसंगतेच्या आहारी. मग त्यांना नानाविध कुसंगती लागत असते, असभ्याचरण करत असतात. हे सगळं ते मनमुराद करतात आणि त्याचे फळ भोगायची जेव्हा वेळ येते तेव्हा दैवाची आठवण येते, तेव्हा दैवाला दूषण देतात. म्हणून देहाची काळजी स्वतः आधी घ्या, नंतर मग देह दैवावर सोडा. परंतु स्वतः असभ्याचरण करायचं, नको त्या पदार्थांचं सेवन करायचं किंवा ज्या देहाला पोषक नाही अशा वस्तूंचं भक्षण करून नंतर मग तो देह दैवावर सोडायचा, अशा पद्धतीने न करता आधी देह संरक्षण करा, त्यानंतर दैवावर सोडा. आणि मग हे असभ्याचरण जेव्हा घडतं आयुष्यामध्ये, असभ्याचरणे दुर्गती घडे जीवनी. मग जीवनाची, स्वजीवनाची, व्यक्तिगत, सामाजिक, व्यावहारिक तिन्ही प्रकारच्या जीवनामध्ये दुर्गती घडते, अधोगती होत जाते. ती का होते? तर असभ्याचरणाने. म्हणून सभ्यतेचं अनुसार आचरण करा असं म्हटलेलं आहे. मग दैवन कारणी स्वकर्मगणती. मग जेव्हा असभ्याचरण करत असतो आपण, तेव्हा आपली दुर्गती व्हायला सुरुवात होते. तेव्हा मात्र मग दैवाला दूषणं दिली जातात. माझ्या दैवात होतं म्हणून घडलं, परंतु ते दैव तिथे काहीही नसतं, दैवामुळे घडत नसतं. स्वकर्माची गणती. आपण पूर्वायुष्यात जे काही विपरीत आचरण केलं, सभ्याचरण केलं,
त्याचं फळ म्हणून हे दुर्गती झाली आहे. तिथे दैवाची गणती नाही, स्वकर्माची गणती होणार आहे. म्हणून कर्म किंवा देह दैवावर केव्हा सोडा, आधी प्रयत्न करा. प्रयत्ने विन फळ न पदरी. प्रयत्न करता कुठलं फळ आपल्या पदरात पडणार नाही, हे लक्षात घ्या. मग हे दुर्गती घडते, असभ्याचरणाने घडते. मग ते असभ्याचरण म्हणजे नेमकं काय? असभ्याचरण कशाला म्हणतात? तर शास्त्र विपरीत नियम धर्म सोडून, जे शास्त्राला मान्य आहे, नियम धर्म रीत जी आहे, त्या नियमरीतीला, शास्त्राच्या निर्णयाला विपरीत आपण वागायचं. शास्त्र नियमांचं पालन न करता दुर्गती घडण्याचं कारण काय? तर शास्त्र विपरीत आचरण, नियम धर्म रीत सोडून द्यायचे. आणि मग कसं वागायचं? तर मनोमार्गी विवरण सर्वनाश. आपल्या मनाला पटेल, मनाला रुचेल तसं वागत जायचं. आणि असं जेव्हा वागत जातो माणूस, तेव्हा मात्र सर्वनाश जीवनी. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं आहे. मग अशा पद्धतीने शास्त्र विपरीत नियम धर्म सोडून जो मनाप्रमाणे मनाला वाटेल तसं वागत राहतो, त्याचा सर्वनाश जीवनामध्ये होत असतो. मग अशा वेळी जेव्हा असा प्रसंग आयुष्यात घडतो, सगळं असभ्य घडतं, दुर्गती येते असभ्याचरणाने, अपयश येतं, तेव्हा काय केलं जातं? तेव्हा कोणाला दूषण दिलं जातं? हे सगळं आपण केलेलं असतं. आणि दूषण कोणाला देतात? तर दैवा दोष देऊनी निश्चिंत होती. मग इथे दैवा दूषण देऊनी निश्चिंत होती. मग दैवाला दूषण दिलं जातं. माझ्या दैवात होतं म्हणून असं घडलं, पण आपण कसं वागलो, आपण कसं वागत आहोत, आपण कसं शास्त्र नियमांचं उल्लंघन केलं, याचं परिणाम, याचं चिंतन नाही. दैवाला दूषण देऊन आपण निश्चिंत होत असतो. प्रयत्ने विन न घडे प्रगती. प्रयत्नांशिवाय प्रगती घडूच शकत नाही. तिथे दैवाला दोष देऊ नये. मग इथे दैवाला दूषण न देता काय केलं पाहिजे? तर प्रयत्न केले पाहिजे. कारण आपला भाग्यविधाता कोण आहे? तर आपणच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कुठलेही कर्म करत असताना आधी स्वशक्तीने करा. आपली शक्ती, क्षमता, बुद्धिमत्ता त्या कर्माला लावा. एवढं करूनही जर पदरी फळ पडत नसेल, तर मात्र ती गोष्ट भगवंतावर, दैवावर सोडा. त्या आधी सोडू नका आणि दैवावर विसंबून पण राहू नका. अशा पद्धतीने दैव आणि कर्म याविषयी आपण चिंतन केलं. जो दैवावर विसंबून राहतो त्याची काय अवस्था होते? तर कर्तृत्व शून्य, स्वनाश जीवनी. आपल्या जीवनात स्वनाश करण्या कारणीभूत काय? तर दैव सत्य आहे, परंतु ते कधी? जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, प्रयत्नांची शिकस्त कराल, तरी अपयश येत असेल, तर मग माझ्या ते दैवात नाही असं आपण म्हणू शकतो. असं तेव्हाच म्हणावं, त्या आधी म्हणू नये. प्रयत्ने विन पदरी फळ न पडे. प्रयत्नाशिवाय पदरात फळ पडत नाही. अशा प्रकाराने आधी प्रयत्न करा, मग दैवावर गोष्टी सोडा. दैवावर गोष्टी कधी सोडायच्या? देवा या गोष्टी सगळ्या आपण करून झाल्या असल्यानंतर. त्याआधी दैवाला दूषण देऊ नये. दैवाचं कुठल्याही पद्धतीने दैवाला दूषण, दोष देऊ नये. अशा प्रकारे आपण दैव याविषयी चिंतन केलं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. याच प्रकारचे अधिक पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन आम्ही करत राहू. धन्यवाद.